इगतपुरीतल्या विसाव्यानंतर लाल वादळाची मुंबईच्या दिशेनं कूच. शेतकऱ्यांचा लाँग मार्च कसारा घाटातनं पुढे मुंबईच्या दिशेनं रवाना. आंदोलनावरती तोडगा काढण्याचा प्रशासनाकडनं प्रयत्न. एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मार्गक्रमण सुरू ठेवण्याची आंदोलकांची भूमिका. सोलापूरच्या माढ्यात मंत्री गिरीश महाजनांविरोधात घोषणाबाजी. माढा पोलीस ठाण्यासमोर गिरीश महाजनांचा निषेध नोंदवला. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची माहिती. प्रजासत्ताक दिनी आंबेडकरांचा फोटो न लावल्यामुळे आक्रमक. धाराशिवमधील मुरुममध्ये भीमसैनिक आक्रमक. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवल्यामुळे भीमसैनिक आक्रमक. अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. जळगावात लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नसल्यामुळे महिला आक्रमक. केवायसी करूनही 2 महिन्यांपासून पैसे मिळत नसल्यामुळे महिला संतप्त. तर दुसरीकडे विभाग कार्यालयात केवायसी फॉर्म स्वीकारले जात नसल्यामुळे महिला आक्रमक. भाईंदरमधील जुन्या पेट्रोल पंप उड्डाणपुलावरनं मनसे आक्रमक. एमएमआरडीएच्या भोंगळ कारभाराचा मनसे स्टाईलने समाचार. पुलाला बॉटलनेकचं स्वरूप देऊन वाहतूक कोंडीत भर टाकणाऱ्या इंजिनियर्सना मनसेकडनं वस्तारा भेट. सारंगपूर ग्रामस्थांचे मेहकर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू. गावातील जाण्या येण्याच्या रस्त्यावरती झालेलं अतिक्रमण काढण्याची मागणी. चाळीसगाव नगर परिषदेसमोर बहुजन आझाद सेनेसाठी या आंदोलन. रेल्वे स्थानकाबाहेरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. प्रशासनाच्या कारवाईनंतर बहुजन आझाद सेनेचं आंदोलन मागे. सेवाग्राम रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांचं उपोषण. आमदार राजेश बकारेंची उपोषणस्थळी भेट. मॅनेजमेंटशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मॅनेजमेंट पळकाडूपणा करते. इथली मॅनेजमेंट क्रूर मॅनेजमेंट आहे. उपोषणावरनं आमदार बकाने यांची संतप्त प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या पन्हाळगडावरील सदोबा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. हिंदुत्ववादी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अतिक्रमण न हटवल्यास आंदोलनाचा इशारा. जळगावच्या चाळीसगावमध्ये अतिक्रमण हटवायला सुरुवात. नगर परिषदेच्या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटवली जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्मारकासाठी अतिक्रमण काढणार. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सलग 4थ्या दिवशी बँक व्यवहार ठप्प. नागपुरातील एसबीआय बँकेसमोर कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी. बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवस बँकिंग कामाचा आठवडा सुरू करण्याच्या मागणीसाठी संप. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील रबीच्या पिकांचं नुकसान. सातपुडा पट्ट्यातील आंबा बाग पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात. पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडल्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती. धुळ्याच्या सिंदखेडातील नरडाणा परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा इत्यादी पिकाचं नुकसान होण्याची भीती. पावसासह शिरपूरमध्ये गारपीट झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ. जळगावात अवकाळी पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तसंच नागरिकांची तारांबळ. छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलात पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात. उपक्रमातून झाडाच्या पालापाचोळ्यातून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार. प्लास्टिक मुक्तीसाठी श्रमदानातनं पर्यावरणप्रेमींकडून उपक्रमाद्वारे जनजागृती. मुक्ताईनगरच्या चारठाणामधील मरीमाता यात्रा उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी. या यात्रा उत्सवाला 26 वर्ष पूर्ण झाली असून यावेळी पुजारी नवल राठोड यांच्याकडनं मरीमातेची महाआरती करण्यात आली. पंढरपुरात 29 जून रोजी माघी यात्रेचा सोहळा साजरा होणार. 29 जानेवारीला या सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासोबतच कर्नाटकातनं 6 ते 7 लाख भाविक येण्याचा अंदाज. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेत भाविकांसाठी चहा, नाश्ता, पाण्याची सोय. सिंधुदुर्गात कोळपे जिल्हा परिषदेत भाजपचे प्रमोद रावराणे बिनविरोध. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जितेंद्र तळेकरांची निवडणुकीच्या रिंगणातनं माघार. तर किंजवडे जिल्हा परिषदेत भाजपच्या सावी लोके विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेश्मा सावंत यांनी अर्ज मागे घेतला. खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बाबाजी काळे आणि दिलीप मोहिते पाटलांच्या उमेदवारांमध्ये लढत. ठाकरे सेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडणार तर शिवसेना भाजपच्या युतीमुळे तिरंगी लढतीचं चित्र. लातूरमधल्या तांबाळा गटातील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरींनी उमेदवारीतून निवडणुकीतनं माघार घेतली. अंजना चौधरींचं अपहरण झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं पोलिसांना निवेदन दिलं होतं. नागपूर महानगरपालिकेतील भाजपची गटनोंदणी पुढे ढकलण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर गटनेता ठरणार. गटनेतेपदासाठी अनेक दावेदार. नितीन गडकरी घेणार अंतिम निर्णय. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा मुहूर्त अखेर ठरला. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार. मात्र महापौर कोण होणार याबाबत भाजपकडनं सस्पेन्स कायम. त्यामुळे सोलापूरच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष.
अमरावतीत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार. जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकमेकांच्या विरोधात. अब्दुल सत्तारांचा भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार. सिल्लोडमध्ये तिरंगी सामना होणार. कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ आणि अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत देखील भाजप महायुतीला घवघवीत यश मिळणार. भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास. चौधरींचं वक्तव्य. अकोल्यात नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी भाजप शहर सुधार आघाडीचे नगरसेवक विभागीय कार्यालयात. अकोल्यात भाजपच्या नेतृत्वाखाली शहर सुधार आघाडीची स्थापना, तर अकोल्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा.